राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा काळा दिवस म्हणून समोर येणार आहे. म्हणजे आज सकाळी अजित पवार त्यांच्या 6 सुरक्षा रक्षकांसोबत मुंबईवरनं बारामतीला जात असताना त्यांच्या विमानाचा लँडिंगच्या वेळेला अपघात झाला, क्रॅश झालं विमान. आणि या विमान अपघातामध्ये अजितदादा, त्यांच्यासोबत असणारे त्यांचे 6 सुरक्षा रक्षक आणि विमानाचे पायलट या सर्वांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आता डिक्लेअर झाली म्हणा किंवा समोर येते. हा धक्का महाराष्ट्रातल्या अजून लोकांना पचलेलाच नाही. म्हणजे महाराष्ट्रातले अजित पवारांचे कार्यकर्ते, पदाधिकारी मी बोलत नाही, महाराष्ट्रातली जनता अजूनही या घटनेवरती विश्वास ठेवायला तयार नाहीये. म्हणजे अजूनही लोकांना वाटते की मीडिया खोटं बोलते. मीडिया ज्या पद्धतीनं आपला पाकिस्तानवरती हल्ला झालेला त्यावेळेला ज्या पद्धतीने मीडियाने खोट्या बातम्या पसरवल्या, अशाच अजूनही लोकांना विश्वास वाटतोय की अजित पवारांच्या निधनाच्या बातम्या ह्या खोट्या आहेत. हे प्रेम होतं अजित पवारांवरती लोकांचं. राजकारणामध्ये माणूस तो कसाही असू द्या, पण तो माणूस दिलदार होता. लोकांची कामं, म्हणजे त्या माणसापाशी एखादा माणूस गेला आणि त्याचं काम झालं नाही किंवा त्यांनी प्रयत्न केला नाही, असं कधीच शक्य नाही. आजही ग्रामीण भागामधला माणसाला या गोष्टीवरती विश्वास ठेवायला तयार होत नाहीयेत की अजित पवार नाहीयेत. घटना काय घडली आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. परंतु एक धक्कादायक शॉकिंग घटना देखील घडलेली, मी तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच. सकाळी मुंबईवरून अजित पवार बारामतीला चाललेले. पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणुकांचं आपल्याला माहिती आहे, सगळ्या निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकांच्या प्रचारांच्या ह्या सगळ्या सुरू घटना. प्रचारासाठी बारामतीमध्ये अजित पवारांचा दिवसभराचा कार्यक्रम होता. सकाळी 10 वाजल्यापासून ते सभेला सुरुवात करणार होते. त्याच्यानंतर त्यांच्या दिवसभरांचा कामाचं शेड्यूल होतं आणि याच बारामतीमधल्या सभेला जात असताना मुंबईवरनं त्यांनी विमान घेतलं. विमानामध्ये 6 त्यांचे सुरक्षा रक्षक होते, त्यांचे स्वीय सहाय्यक देखील होते आणि पायलट, असे एकंदरीत टोटल 6-7 जणांचा या सगळ्या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते. म्हणजे विमान लँडिंग करायच्या अगोदर काही मिनिटापूर्वी हे विमान कंट्रोल सुटला म्हणून, किंवा आता एक्झॅक्टली त्याचं टेक्निकल कारण आपल्यापर्यंत आलं नाही, ते ज्यावेळेला इन्व्हेस्टिगेशन होईल त्यावेळेला कळेल. परंतु आपल्या भाषेमध्ये सांगायला झालं तरी विमान लँडिंगच्या अगोदर काही मिनिटापूर्वी विमानतळाच्या अगोदरच क्रॅश झालं. आणि या क्रॅशमध्ये इतका मोठा भयानक हा आगीचा डोम उठला किंवा स्फोट झाला की काही क्षणामध्ये अख्खं विमान हे जळून खाक झालं. विमान जळून खाक झाल्यानंतर ज्यावेळेला हा अपघात झाला, ज्यावेळेला हे सगळं आगीचे धूर निघायला लागले, त्यावेळेला आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी त्या ठिकाणी धाव घ्यायचा प्रयत्न केला, धाव घेतली, ॲम्ब्युलन्स देखील वेळेवर आली. आणि त्याच्यानंतर काही वेळ विमानातले काही लोक, आता जळून गेल्यामुळे त्यांचा चेहरा वगैरे ओळखीचा नव्हता, परंतु काही लोकांना जिवंत होते, त्यांना हॉस्पिटलाइज करण्यासाठी ॲम्ब्युलन्समधून घेऊन जात होते. काही लोक घेऊन जात असतानाच मृत्यू झाले, काही लोक हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मृत्यू झाले. आणि हा अपघात 9 ते 9:15च्या दरम्यान घडलेला आहे. असं सुरुवातीला माहिती देण्यात आली होती की अजितदादा आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. परंतु नंतर पूर्णपणे अशी कन्फर्म माहिती समोर आली की अजितदादांचा ऑन द स्पॉट मृत्यू झाला होता. महाराष्ट्रासाठी हा काळ्या दिवसापेक्षा दुसरा कुठला दिवस नाहीये. या सगळ्या प्रकरणामध्ये एक 2 दिवसापूर्वीची तुम्हाला घटना सांगायची आहे. म्हणजे 2 दिवसापूर्वी राजकीय आपल्या नॅशनल चॅनलवरतीच काही चर्चा चालू होत्या की अजित पवार शरद पवारांसोबत जाणार. अजित पवारांनी महानगरपालिका पुण्यामध्ये शरद पवारांसोबत युती करून ज्या पद्धतीने त्यांनी एक वेगळा मेसेज दिला होता सत्ताधारी पक्षांना की आम्ही आमच्या जुन्या पक्षासोबत देखील जाऊ शकतो. आणि फक्त महानगरपालिकाच नाही तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती देखील हे शरद पवार राष्ट्रवादी या पक्षासोबत एकत्र येत ते लढत होते. मी तुम्हाला जस्ट माहिती म्हणून सांगतोय, हा अपघात आहे की घातपात आहे हा येणाऱ्या काळामध्ये जसं जशी माहिती समोर येईल तसं तसं आपल्याला कळत जाईल. परंतु सध्या तरी ही अतिशय वाईट घटना घडलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं या राज्यामधले अनेक नेते जे खरंच दिलदार होते, जनतेतून वरती आलेले नेते होते आणि जनतेसाठी जगत होते, त्या जनतेच्या नेत्यांमध्ये अजितदादांचा देखील नंबर लागला. त्याच्यामध्ये विलासराव देशमुख असतील, गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन असतील, राजीव सातव असतील, जे आपले अत्यंत तरुण तडफदार खासदार होते, मेटे, विनायकराव मेटे असतील, अशा अनेक
नेते होते, लोक होती, ही जनतेतून वरती आली होती, जनतेसाठी कार्य करत होते. आणि त्याच नेत्यांपैकी एक अजित पवार होते आणि ते आज त्यांच्याच यादीमध्ये जाऊन बसले. खरं तर कुठल्या शब्दामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली द्यावी असं सुचत नाहीये, परंतु महाराष्ट्रासाठी अतिशय वाईट घटना घडले. महाराष्ट्राच्या राज्यात राजकारणातला म्हणजे त्या माणसानी किती राजकारण कसं करावं, अत्यंत कमी वयामध्ये त्या माणसाला खासदारकी मिळाली होती. त्याच्यानंतर 6 वेळा या राज्याचं उपमुख्यमंत्रीपद भूषवलेला माणूस आहे. राजकारण गाळून गाळून पिलेला माणूस आहे. त्यामुळे अशा राजकारणातल्या महान नेत्याला आपल्या AKP मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली. आणि अजित पवारांच्या संदर्भातल्या सर्व माहिती, न्यूज, गोष्टी तुम्हाला पुढच्या काही काळामध्ये, दिवसांमध्ये बघायला मिळतील. चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, म्हणजे आपल्या चॅनलला तुम्हाला पूर्ण जेन्युइन जी खरी आहे तीच माहिती बघायला मिळेल. आणि घातपात आहे का अपघात आहे ह्याच्यावरती देखील आपलं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. जशी जशी माहिती समोर येईल तसा तसा निर्भीडपणे आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.